नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांद्या भावासंदर्भात आहे। कांद्याचे भाव आणखीन वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, काय वाढणार, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कांद्याचे बाजारभाव अजून काही काळ कायम राहणार। आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याच्या भावात चढ उतार होत असून कांद्याचे बाजारभाव सरासरी दर 4,000 ते 5,000 रुपये दरम्यान आहे। यातच खरीपातील कांद्याची आवक अजून वाढली नसून लेट खरीपातील लागवड घटल्यामुळे कांद्याचे बाजारभाव आणखी काही आठवडे टिकण्याचा अंदाज आहे। आवकेत घट झाल्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध कांद्याचे प्रमाण फारच कमी असून रब्बी व खरीप असे कांदा आवकीचे गणित असते। यंदा खरीपातील कांदा लागवड वाढली असली तरी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच लेट खरीपातील कांदा लागवडीत ही घट झाली आहे। तर खरीपातील कांदा लागवड साधारणपणे जून जुलै महिन्यात होत असते, त्याची काढणी ऑक्टोबरपासून सुरू होते, परंतु यंदा जून आणि जुलै महिन्यात रोप लावण्याचे अनेक भागामध्ये उपलब्ध झाले नव्हते, त्यामुळे लागवड उशिरा सुरू झाली। तर लेट खरीपाची लागवड सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होत असून त्याची काढणी डिसेंबर नंतर होते, तर रब्बीची लागवड डिसेंबर नंतर व काढणी मार्चमध्ये सुरू होते। लेट खरीपाची लागवड क्षेत्रात घट झाल्याने राज्यात मागील हंगामात खरीपात 2,85,000 हेक्टरवर कांदा लागवड झाली होती, परंतु यंदा लागवड 3,82,000 हेक्टरवर पोहोचली आहे। त्यामुळे लागवड क्षेत्रात जवळपास 1,00,000 हेक्टरने वाढले आहे, परंतु ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे आणि लागवडी कमी झाली आहे। शिवाय गेल्या हंगामात लेट खरीपातील या ठिकाणी वाढली असून लेट खरीपातील लागवड कमी झाली आहे। शिवाय गेल्या हंगामात लेट खरीपातील 1,66,000 हेक्टर लागवड झाली होती, मात्र यंदा 55,000 हेक्टर एवढीच लागवड झालेली आहे। येत्या आठवड्यात खरीपाची आवक वाढणार आहे। गेली रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन घटल्याने या ठिकाणी यंदा बाजारातील आवक कमी आहे, त्यामुळे सध्या रब्बीतील कांदा उपलब्धता कमी असून खरीपातील कांदा उशिरा येत आहे, त्यामुळे बाजारात सध्या कांद्याची उपलब्धता कमी राहणार असून पुढील काही आठवड्यात खरीपातील कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होईल अशी स्थिती आहे। त्यामुळे सध्याची कांद्याची परिस्थिती भाववाढ या ठिकाणी सध्या चांगली प्रकारची आहे। त्यामुळे या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, आपला कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीचे नियोजन करावे। कांदा चांगल्या भावाने सध्या विक्री होत असल्याचं समजते आहे आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ताज्या आणि महत्त्वाच्या लाईव्ह अपडेट कांदा भावासंदर्भातील आणि भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। सबस्क्राईब करा।